संतापानं रस्त्यावर फुलांचे क्रेट उलटे करणारा हा आहे जालन्यातील युवा शेतकरी विकास वाघ. तीन दिवसांपासून घरातून निघून हा शेतकरी पुण्या मुंबईच्या बड्या मार्केटमध्ये आपली झेंडूची फुलं विकण्यासाठी वनवन फिरला. पण एकाही व्यापारानं त्याला दाद दिली नाही आणि हातात रुपयाही पडला नाही. 3 दिवसांपासून रिकाम्या पोटी मेहनत करणाऱ्या या शेतकऱ्याचा धीर आता मात्र खचलाय. मी जालन्यावरून आलो होतो फुलं घेऊन. मी आधी पुण्याची मार्केट फिरलो, नंतर वाशीला गेलो, तिथलंही मार्केट फिरलो. एकही फुल विकलं गेलं नाही, म्हणून संतापून हे मला इथं अशा प्रकारे टाकली गेली. इथं सुद्धा फुल विकलं नाही, एक रुपया असं सुद्धा नाही, बहुनी सुद्धा नाही झाली. आणि किती दिवसा हाय, मी डॉक्टर प्रशांत राजनकर. मित्रा, तुझा व्हिडिओ बघितला आणि खरंच त्या ज्या न्यूज चॅनलमध्ये जी परिस्थिती, सत्य परिस्थिती कवर केलेली आहे की इतके सारे फुलं मार्केटला तुम्ही घेऊन गेलात आणि तिथे त्या मार्केटमध्ये कुठल्याही कारणास्तव त्याला विक्री झाली नाही आणि भाव पण मिळाला नाही. त्यामुळे तुम्ही संतप्त होऊन ते सगळे फुलं वापस येताना एका ठिकाणी फेकून दिले. अंदाजाप्रमाणे 200-300 किलो फुलं असावीत आणि वेगवेगळ्या प्रकारची ती वेगवेगळ्या रंगाची जी झेंडूची फुलं त्यात दिसत आहेत. आणि जो काही संताप तुम्ही त्यात व्यक्त केलेला आहे आणि संतापाच्या भरात एकही पैसा न मिळाल्यामुळे आणि 2-3 दिवसाचा कालावधी त्याच्या मागे गेल्यामुळे आणि एकही पैसा न मिळाल्यामुळे तुम्ही तो संतापाच्या भरात सगळं ते फेकून दिले. पण मला असं वाटतं की ती 2-3 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून ते तुम्ही सगळ्या रस्त्यावर फेकून दिले. पण ते 2-3 दिवसाची नाही, ती तुमची 3-4-5 महिन्याची मेहनत होती आणि त्या मेहनतीला योग्य फळ न मिळाल्यामुळं संतापाच्या भरात तुम्ही त्या रस्त्यावर फेकून दिले. पण जर तुम्ही थोडासा विचार केला तर त्या माध्यमातून आता असं होतं आहे की कित्येक अशा ज्या कंपन्या आहे किंवा कित्येक असे नवीन स्टार्टअप निघालेले आहे जे वेस्ट फुलातून म्हणजे निर्मल्यातून आणि त्यातल्या त्यात जे असे जे फुलं आहेत, झेंडूचे फुलं, गुलाबाची फुलं, यांना सेग्रिगेट करतात. म्हणजे त्यांना निवडतात त्या निर्माल्यामधून आणि त्यांना सुकवून त्याचं रूपांतर जे आहे ते धूपबत्तीमध्ये करतात. म्हणजे ती एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी मिसळल्या जातात आणि व्यवस्थित त्याला बाइंडिंग करून प्रॉपरली त्याला धूपच्या आकारामध्ये आणून त्याचा धूप म्हणून विक्रीस त्या येत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की शेतकरी हे जे लोक आहेत, आपण सगळे जे लोक आहोत, त्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट आहे की निश्चितपणे आपल्याला जेव्हा भाव मिळायला पाहिजे तेव्हा कधी कधी भाव मिळत नाही आणि आपलं जे उत्पन्न आहे ते अशाच पद्धतीने आपल्याला नाहीसं करावं लागतं किंवा रागाच्या भरात ते आपण नाहीसं करतो. पण तसं न करता जर थोडासा विचारविनिमय केला, एवढ्या 4-5 महिन्याची मेहनत, त्यावर तुमच्या कुटुंबात तुमच्यावर असलेले लोक, तर ह्या ज्या गोष्टी आहे तर हे जे म्हणजे तुमच्यावर जे निर्भर असलेले लोक आहे त्यांच्यासाठी का होईना आणि स्वतःच्यासाठी एक नवीन म्हणजे त्याला काय म्हणूया बिझनेससारखं किंवा हे जे कृषी उत्पादन आहे, फूल जे आहे, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी वेगळं निर्माण करता येऊ शकतं का, या संदर्भात तुम्ही जर थोडीशी माहिती घेतली आणि भविष्यात जर अशा पद्धतीनं जर तुम्ही त्याच्यावर कार्य केलं तर निश्चितपणे तुम्हाला काही ना काही त्यातून मिळकत होईल आणि भविष्यात तुम्ही एक चांगलं जे उत्पादन त्यातून काढू शकाल. कारण ह्यावेळेस फुलं झाले, उद्या कोणाच्या बाबतीत जर दुसऱ्या कुठली गोष्ट घडू शकते. कारण हे कसं आहे की आपण ज्या वेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला 2-4 महिन्याच्या नंतरची डिमांड काय असेल काय नाही याबद्दल निश्चितपणे आपण अंदाज मांडू शकत नाही. दिवाळी दसऱ्याचा सण आहे म्हणून फुलांची मागणी असेल असं अपेक्षित असतं, पण सगळेच जण जर फुलं लावतील तर त्या फुलांची मागणी राहणार नाही.
हिवाळा आहे, सगळेच भाजीपाला लावतात, भाजीपाला सुंदर उगवतो, म्हणून हिवाळ्यात भाजीपाल्याचे रेट्स त्या पद्धतीने मिळत नाही. तुम्हाला मध्यंतरी ऐकलं असेल की 200 रुपये किलो टमाटर होते, त्यानंतर आज 20-30 रुपयावरती आलेले आहे. तर हा जो काही फरक पडलेला आहे, हा जो काही घडलेला आहे, याच्यामध्ये आता सगळ्यांनी जर म्हटलं की मी टमाटर लावतो, तर मग इतर गोष्टींचं कसं होईल? आणि मग त्यावेळेस जर टमाटर खूप जास्त प्रमाणात जर मार्केटमध्ये आले तर निश्चितपणे त्यावेळेस तितका भाव मिळणार नाही. तर या गोष्टीवर थोडंसं विचारमंथन आपण करायला पाहिजे आणि काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. भविष्यात अशा कितीतरी गोष्टी होऊ शकतात की ज्यामध्ये उत्पादन आलेलं आहे, उत्पादनाला योग्य भाव नाही मिळाला, तर कधीपर्यंत आपण ही रस्त्यावर फेकून देण्याची प्रक्रिया राबवू? मित्रा, तुम्हाला वाईट वाटत असेल पण वाईट वाटून नका घेऊ. आणि मी अंतर्मनातून सांगतो आहे की या गोष्टीला कसं तोड काढता येईल आपल्याला. नवनवीन ज्या सोयी सवलती उपलब्ध आहे आणि आपण आपल्या भरोशावर, आपल्या स्वतःच्या भरोशावर जर त्याचा काही वापर करून, म्हणजे त्या गोष्टीमध्ये थोडीशी मेहनत घेऊन जर त्याला एक नवीन प्रकारात आपण तयार करू, ज्याची मार्केटमध्ये मागणी असेल. निश्चितपणे मार्केट म्हटलं की कॉम्पिटिशन आली आणि कॉम्पिटिशन आलं की मग भाव कमी जास्त होणे, पण फेकून देणे हा निश्चितपणे मला तरी वाटतं की पर्याय नाही. कारण त्यामागे जी तुमची एक दिवसाची मेहनत नाही आहे किंवा 2 दिवसाची तुम्ही ते तुमच्या गावावरून शहरामध्ये घेऊन गेले, तेवढी फक्त मेहनत नाही आहे. त्याच्यामागे तुमचं 4-5 महिन्याची मेहनत आहे, तुमच्या घरच्यांच्या आशा अपेक्षा त्यावर आहे आणि पुढचंही भवितव्य त्या माध्यमातून त्या गोष्टीवर निर्भर आहे. तर मला असं वाटतं की जर थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करून, काही मार्गदर्शन घेऊन त्याचा वेगळ्या प्रकारामध्ये किंवा वेगळ्या प्रॉडक्टमध्ये जर रूपांतर केलं, अशाच पद्धतीचे जे वेगळे पण काही प्रॉडक्ट आहे त्यांचं ॲग्रिकल्चर बेस्ड प्रॉडक्टमध्ये पोस्ट प्रोसेसिंग जर केलं तर निश्चितपणे मार्केटमध्ये मागणी पण राहू शकते आणि त्याचा आपल्या कुटुंबियांना आर्थिक मदत पण होऊ शकते. सो धन्यवाद.